पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात हे सगळे गणेश भक्त बाप्पाची ही छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी, बाप्पाची ही छबी आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी इथे आतुर झालेले दिसत आहेत। आणि कारण पूर्ण 1 वर्ष आता बाप्पा आपल्याला ओढ लावून जाणार आहे, 1 वर्ष बाप्पा वाट बघायला लावणार आहे आणि त्यासाठी हे सगळे गणेश भक्त आता जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप देणार आहे। 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करून आता बाप्पा निघालेले आहेत, मार्गस्थ झालेले आहेत। थोड्याच वेळात ते समुद्रावर इथे दाखल होतील आणि बाप्पांचं विसर्जन केलं जाईल। त्यासाठी हे सगळे गणेश भक्त मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी सकाळपासून ते आतापर्यंत मोठ्या संख्येनं हे सगळे गणेश भक्त मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। होतंय गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येनं गणेश भक्त दिसत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। सध्या ही मूर्ती आपण गणपती बाप्पाची पाहतोय, अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही मूर्ती इथे दिसतीये। तर गणेश भक्त सुद्धा या परिसरात आता दाखल झालेले आहेत। काही मिरवणुकांमध्ये आधीपासूनच आहेत, तर काही गणेश भक्त हे आता हळूहळू इथे दाखल होत आहेत। गणपती बाप्पावर इथे फुलांची उधळण करत, पताक्यांची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय। जयघोष आपण ऐकतोय, या जयघोषानं संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर अक्षरशः दुमदुमून गेलाय आणि या जयघोषानं आता बाप्पाच्या निरोपाची घटिका सुद्धा जवळ येत चालली आहे। आपण पाहू शकतो अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पांच्या मूर्ती खरं तर यावर्षी साकारण्यात आलेला होता। हातात गुढी घेतलेला हा बाप्पा चांगल्या पुढच्या आपल्या आयुष्याची विशेषता दिसून येते। सध्या या गणपतीनं हातात गुढी धरलेली आहे आणि गुढी तेव्हा उभारली जाते जेव्हा पुढचं सगळं चांगलं होणार असतं आणि गणपती बाप्पाच्या माध्यमातून सगळं काही सुरळीत व्हावं, सगळ्यांना आनंद मिळावा, सगळे सुखी व्हावेत यासाठी या गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या माध्यमातून हा सुंदर असा देखावा साकारण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहतोय बाप्पाची ही आकर्षक आणि विलोभनीय मूर्ती आहे, जिच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धी पाहायला मिळतात आणि ही भली मोठी मूर्ती आता इथून मार्गावरून मार्गस्थ झालेली आहे। थोड्याच वेळात ही मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आता बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। इथे पोलिसांचं काटेकोर नियोजन असल्यामुळे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या मिरवणुका पार पडत आहेत। या मिरवणुकांच्या माध्यमातून आपण एक पाहतोय की सगळ्या प्रकारची कुणालाही काही त्रास होता कामा नये याची काळजी घेत हे सगळे गणेश भक्त अगदी शिस्तबद्ध पद्धतीने चालतायत, एका मार्गाने चालतायत। तिकडे दुसरीकडे आपण पाहतोय वाहतूक सुद्धा अगदी सुरळीत सुरू आहे आणि रस्त्याच्या एका बाजूला हे सगळे गणेश भक्त मिरवणुकींसाठी चालताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच मुंबई महापालिकेचं नियोजन अगदी चोख असल्याचं यातनं दिसतंय। तर सध्या लालबागचा राजा खटाव मिल जवळ पोहोचलेला आहे, त्या ठिकाणी बाप्पाचं आता आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी परिसरामध्ये लालबागच्या राजाचं आगमन होईल, मात्र सध्या खटाव मिल या परिसरामध्ये बाप्पाचं आगमन होतंय आणि तिथे असलेल्या आणि तिथे असंही आजूबाजूच्या परिसरातील जे गणेश भक्त आहेत ते बाप्पाला नमन करण्यासाठी येत आहेत।